नामे सगळे त्यांनी कणत जंतु तो सिपुर काय माजवाडी माने सत सरी उडे शोध कण काय तळ दुधा जातो बाबा नालो जला करी न तरी रे सकल रे शिळ लागून येते बळवून देता या नामे खरे खरे ज्ञान अनुभवाचून बळत इंद्रियाचा क्षय वासनेचा क्षय संकल्पावर येणे म्हणून तुका म्हणणे जाणीवांतरांतरी या तारानंदाचा या नावे आहे खरे खरे ज्ञान अनुभवाचून बळवलते विठाल सगळ्याच्या भांडणाला उपदेश पण केला तिला भांडावे तुकारामांच्या गाठीकडे त्या चरणाचा आणि अभंगाला सुरुवात केली. अभंगाला सुरुवात करण्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत. कीर्तनाला सुरुवात करणे पहिला मुद्दा आहे. तुकारामांच्या खात्यात एकूण अभंग 4092 आहे. 4092 अभंगामध्ये काही अभंग नामपर आहे, काही अभंग संत भर आहेत, काही अभंग विनंती भर आहेत, काही अभंग विनवणी भर आहेत, काही अभंग सालोमालो आहे, काही अभंग घोकडी आहे, काही अभंग पाईक आहे, काही अभंग व्याभिचारी अभंग आहे, काही अभंग हिंदुस्थानी अभंग आहे, काही अभंग ख्याल आहे, काही अभंग गवळणी आहे, काही अभंग वासुदेव आहे, काही अभंग पांगुळ आहे, काही अभंग भूपाळे आहेत, काही अभंग विनंती आहेत, काही अभंग विनवणी आहेत, तर काही अभंग उपदेशपर आहे. एका वाक्यात तुकारामांचा गाथा 5वा वेद जरूर आहे, पण त्याच्या पुढचं वाक्य आहे तुकारामांचा गाथा हा तुकोबाराच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबाराचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. मग ऐकणारी माणसं म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटला नाही, तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली ते अवतार पांडुरंग आहेत. त्यांचा अवतारच पांडुरंग आहे. तुकोबाराचा गाथा हा नामपर, संतपर, विनंतीपर अशी प्रकार नाही. त्यांनी काही अभंग विनवणी आहे, काही अभंग विनवणी आहे, काही अभंग मागणी आहे. आजचा अभंग उपदेश आहे. उपदेशामध्ये 2 प्रकार आहेत. काही अभंग जनाला आहेत, काही अभंग मनाला आहेत. काही जनाला आहेत, काही मनाला आहेत. श्लोक स्नेहाची जनाला, पंढरशी दारे जनाला, आपला तो एक देव करून घ्यावा जनाला, सांगतो तुम्हाशी भजार विठ्ठला जनाला, पण नको नको मनाला. काही अभंग जनाला आहेत, काही अभंग मनाला आहेत. पुन्हा त्याच्यात 4 प्रकार आहेत. काही अभंग अर्थसाठी आहेत, काही अभंग अर्थार्थीसाठी आहेत, काही अभंग जिज्ञासूसाठी आहेत, तर काही अभंग ज्ञानीसाठी आहेत. 7वा अध्याय असं सांगतोय भक्ताचे 4 प्रकार आहेत. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. पण ज्ञानोबारांचं त्याच्या पुढे असं म्हणणं आहे चौथीयाचे खाली काळी करण्याची नाही. याचा अर्थ असा आहे एक भक्त अर्थ आहे, एक भक्त अर्थार्थी आहे, एक भक्त जिज्ञासू आहे आणि एक भक्त ज्ञानी आहे. पण ज्ञानी भक्ताला कर्म बाधत नाही. ज्ञानी भक्ताचा कर्माचा काही संबंध येत नाही, तो मुक्त आहे. उपदेश करताना अर्थाला करून
करायचं काय? अर्थार्थीला करून करायचं काय? मग तुकोबारायाचा उपदेश अर्थाला नाही, अर्थार्थीला नाही, जिज्ञासूला. आणि परमार्थ हा पटणार नाही तुम्हाला. पखवाद वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं, माऊलीच्या परिसरात राहणं, माऊलीच्या परिसरात जन्माला येणं आणि माऊलीच्या परिसरातलं अन्न खाणं माना नाही तर नका मानू, रक्तातच असावं लागतं. असं कोणी उठायचं परमार्थ करायचा, बापाची पेन नाही, नाही ते जमणार नाही. असं कोणी उठणार हे चालणारच नाही. माना नाही तर नका मानू, पण परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. काही माणसं मेली हरिपाठ पाठ झाला नाही, काही मरतील उद्या परवा, नाही झाला, नाही झाला, नाही नाही. काही माणसं नाही, नाही नाही, ते जमणारच नाही. म्हणजे फड महाराजांकडे किंवा एखाद्या संस्थेत 40 पोर असले, अख्खे पखवादे होणार नाही. एखादाच पखवादे होईल, 39 भाकरीवारी सांभाळायची. तो एक पखवाद्या म्हणून व्हावा म्हणून 39 जणांना भाकरी घालायचा. पण पुढे ध्यानात ठेवा, वारकरी संस्थेत घातलेला मुलगा गायक नको हो द्या, नाही हो द्या गायक, नाही हो द्या महाराज, नाही हो द्या रामायणकार, नाही हो द्या कीर्तनकार, पण एक ध्यानात ठेवा, काहीच नाही हो द्या एक आदर्श माणूस होऊ शकतो. वारकरी शिक्षण संस्था ही आदर्श नागरिक बनवण्याचा कारखाना आहे. तो भजने होणार नाही, पखवाद्या होणार नाही, ना हो द्या, काय फरक पडला त्याने? पखवाद्या नाही हो द्या, गायक नाही हो द्या, नाही त्याला गीता येऊ द्या, नाही श्लोक येऊ द्या, पण तो समाजामध्ये स्वाभिमानाने वारकरी म्हणून तरी जगेल. तो वारकरी म्हणून तरी जगेल. त्याला काय गायनात आलं पाहिजे, गायन येणारे काय लय विद्वान असतात असंही काही नाही. म्हणजे तो काय लय पंडित आहे किंवा असं काही नाही. म्हणजे एखाद्याने कीर्तन केलं म्हणजे मी कीर्तन करतो म्हणजे मी काय मी लय शहाण आहे असं काय नाही. शहाणी माणसं कधी कुठे येडेवाने वागतात, उलटे येडे माणसं चांगले वागतात. शहाणी माणसं सुद्धा कधी खाली फापलतात. आणि हाच प्रश्न 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने विचारला होता देवाला. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी हातचा सोडून का वागतात, हा प्रश्न अर्जुनाने विचारला होता देवाला 3ऱ्या अध्यायात. तेव्हा देवाने 3ऱ्या अध्यायात अर्जुनाला एकच ओवी सांगितली, ज्ञाने बिन नासले बुद्धी भेदास आले. यांच्या ज्ञानाचा यांना अहंकार झाला, परिणाम बुद्धी भ्रष्ट झाली, इंद्रियावरचा ताबा संपला आणि माणसं स्वैराचारी वागायला लागली. त्याला 2रा अध्याय पुरावा देतोय, येत इंद्रियाचे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. त्याच्या अगोदरची ओवी आहे 2ऱ्याच अध्यायात. हा स्वभावच पाही इंद्रियाचा, इंद्रियाला विषयच आवडतात आणि इंद्रियावरचा ताबा सुटला की माणसं स्वैराचारी वागतात. मग माणसं म्हणते ना, त्याचं भागवत पाठ असून कधी भापा लाव, त्याचं तर अख्खं भागवत पाठ आहे, आग लाव त्या पाठांतर. म्हणून एक वाक्य सांगतो, ज्ञानेश्वरी पाठ झाली नाही तर करू नका, गाथा पाठ झाला नाही तर करू नका, पण हरिपाठ पाठ झाल्याशिवाय मरू नका. गाथा पाठ करू नको, तो आपल्याला काम आहे, आपण काही रिकामे नाही. ज्याला काही काम नाही तू बस पाठ करी. आपल्या मागे शेळ्या सोडल्याच पाहिजे, बकरं बांधलीच पाहिजे. आपण संसारी माणसं आहे. पोरग रडायला लागल्यावर काय गीता पाठ करतो? जी गीता वाजीत आणली ती नीट बोलत नाही तर ही गीता काय वाजत? जी गीता डीजे लावून आणली तीच खसकी, तू काय श्लोक पाठ कर? माऊलीनं ओवी इतकी सुंदर लिहिली, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. अंडरलाईन दिस सेंटेन्स. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती विद्वान असा, संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही होऊ शकत. आणि आपल्याकडे मोठे कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे पैसा आहे. हो, येडपाटाकडे लक्ष्मी असते. बरं तुम्हाला सांगितलं कोणी पैशावाली माणसं विद्वान असतात? अहो ती विद्वान नसतात म्हणून तर पैशावाली असतात.
ठीक आहे, त्याला अक्कल आहे का? सोमवार आहे का, एकादशी आहे का, काय फक्त पैशाचा माज आहे हाय का? त्याला काय ते फक्त डोक्यात खलास काय ना. आपण पैशावाल्याला काय म्हणतो, या काय झक मारा, या त्याला कळतच नाही काय. मग एखाद्या श्रीमंताला टाळ घेऊन चाल भरणार बनव, चाल तो आपल्याला विचारीन चाल काय भानगडी. अहो, ज्यांना लोकांना चाली दाखवायची सवय ते चाली काय म्हणतील मला. नाही माना नाही तर नका मानू महाराज. थोडं मागं देतो परत पुढे आणतो, त्याची लावून देतो. एकदा 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, तुम्ही हँगच झाले लोक. आता मी तुम्हाला सांगतो, फक्त कीर्तनाला बसलेत म्हणून समाधानी आहे. आणि आजच्या माणसाला पैशाची गरज नाही, समाधानाची गरज. आणि आपलं कीर्तन म्हणजे कीर्तन नाही महाराज, एनर्जी आहे. आपलं कीर्तन म्हणजे एनर्जी, ऐकणाऱ्याला ऊर्जाच येते. खरं आहे. पैसा सगळ्याकडे, पैसा काय एवढं विशेष नाही. काय कोटीचं बात होतं, काही काहींचे 1.5 कोटीचे बंगले याडपटांचे, त्याच्यात 30 लाखाचं बाथरूम आतमध्ये, स्विमिंग टँक, घरातच VIP टीम, त्याच्यातच लोळतो. उलथा होय पालथा होय, उलथा होय पालथा. पाठीकून भिजला का परत तोंडाकून पालथा, तोंडाकून कोरडा झाला का परत पाठीकून उतारा. पुरा मोकळा झाला, लाईट गेली, काय उपयोग. अरे बाबा, अरे बाबा, बाथरूम किती मोठं बांधा, शेवटची आंघोळ अंगणातच. शेवटची आंघोळ मोकळ्या मैदानात निवांत. उलटे बाकीचे म्हणते आणणारे बाहेर, कोणला म्हणलं मी आला त्याला काय हागा मग खेळायचा का, आणा त्याला बाहेर, कोणला बोलीला बाहेर आणा. मग एक नालायक पाणी तापवायला, तापू दे तापू दे, चांगलं कडक होऊ दे, कोणच्या वाटायचं. आता त्या मड्याला जरी हांड्यात घातलं तर ते आराम नाही. तापू दे तापू दे, थोडा म्हणला लय कडक झालं, कोमट कर झाली मारामारी दोघांची, प्रेत राहिलं बाजू. अरे बाबा, शिळीच्या गळ्याचं सण किती लोंबलं तरी ते दूध कधी देणार नाही. काशेतलं बुशीर किती छिटकलं तरी ते दूध कधी पिणार नाही. गाळातला बिडू किती जरी डरला तरी तो फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला किती जरी सजवलं ते उठून बसणार नाही. तुम्ही किती मोठे झाले, आई बापाच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. आपल्याकडे माणसं म्हणतात तो माणूस सुशिक्षित आहे. सुशिक्षित म्हणजे काय, त्याला जास्त पेमेंट आहे. काय सुशिक्षिताची व्याख्या केली आपल्या लोकांनी, काय मग त्याला जास्त पेमेंट आहे, तो MA. काय MA? अरे ही दोन्ही मुलं पखवादातली तज्ञ आहेत, ही गायनातले तज्ञ आहेत. एक वाक्य ध्यानात ठेवा, अख्खं जग तज्ञ आहे पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा. तज्ञ नाही, तज्ञ काय, काही हृदयरोग तज्ञ आहेत, काही किडनी तज्ञ आहेत. आता एक नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. काय हे तज्ञ नाही महाराज, आमच्याकडं सगळं जग तज्ञ आहे पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. तसं सगळे लोक ज्ञानी आहेत पण ज्ञानोबा नाही, ज्ञानी नाही, ज्ञानियांचे राजा आहेत. ते ज्ञानी नाही. हे MA, PhD, DHM, कॉमन MBA, DED, ज्युनियर किती, सिनियर किती, हायर किती, लोअर किती, MBA, DED, BEd, आर्ट अँड कॉमर्स, सायन्स आणि FY, SY, BTech, डिग्री, डिप्लोमा, टर्नर, फिटर, वेल्डर, मेकॅनिकल, पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC, UPSC, नेट, सेटर, फार्मसी, इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि MBA, 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. मोठ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं, 3 पत्रे ठोकायची, काढा शाळा. लोकांनी पोर आणायची कुठून. जेव्हा लोकांना 10 पोर होत होती तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. पोर बंद झाले तर तुम्हाला उता आला काय. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, एवढे सुशिक्षित लोक झालेत तरी छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डाग लागला.
वृद्धाश्रम हा डाग हा माऊलीच्या महाराष्ट्राला आणि छत्रपतीच्या महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. तुमचं काय मत आहे? कारण आपण जिथं कीर्तन करतो ना ती आळंदी आहे आणि ती ज्या जिल्ह्यात आहे, या जगात जेवढे राष्ट्र आहेत त्यात एक महाराष्ट्र आहे. आणि या जगात जेवढे देश असतील, महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्याने जगाला जे दिलं ते एकाही राज्याने दिलं. जगातली पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली. समाधी कोणी घेऊन वैतागले हो. वैतागला, कर्ज जास्त झालं समाधी, बायकोनं हल्ला समाधी, प्रियशीनं धोका दिला समाधी. अरे समाधी कोणी घेईल? पण जगाच्या पाठीवर संजीवन समाधी फक्त पुणे जिल्ह्यानेच महाराष्ट्राला दिली, जगाला दिली. यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही आजारी आहे का? माझे तरुण आणले आणि काय बसले? अरे बाबा, तुम्ही मी भाग्यवान आहे का दुसऱ्या लाटेतून वाचलोय? पहिले बी दुसरे बी, आता तरी फ्रेश राहा. तसंच मी आला मग काय नको खेदा कधी ध्यानाटायचं महाराज? हे परमार्थ कधी लोकांनी मानाव म्हणून करायचा नाही, आपली मस्ती जिरवायला करायचं महाराज. कुठे तो काढून घे रे, बंद कर दे. नाही स्क्रीन बिरिंग काय नव्हतं, काढून घे, मी गेल्यावर लाव. हे यांना काढून, यांना स्ट्रिक्ट केलं पाहिजे थोडे. हे काय करतात, यांना काही कीर्तन बिर्तन कळत नाही काय. कॅमेरे फेबरेवाला गाजरी कीर्तन कळत नाही त्यांना काय बाहेरची काय ती आपापी दिला आतमध्ये. यांचं काय असतं, यांना कीर्तन बिर्तन कळत नाही. हे काय करतात, कीर्तन घेऊन जातात घरी आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यान गाथा काढून टाकी त्या आणि अशी क्लिप करता का आपल्याच ठोकी त्या अशी नाला गेली. ही सावलीला सुद्धा उभे करायचे यांचा बिझनेस आहे महाराज. यांना पैसे मिळतात आणि आपली इज्जत घालतात. यांनी चांगल्या चांगल्यांना कामाला लावलं.
त्याची सगळ्यात जास्त फळं मी भोगली. भोगली म्हणजे अजून भोगितोय. हा विचित्र माणसं आहे. विठाल हा विठाल. ऐकणाऱ्यांना करंट लागला. आता मध्ये विक्षेप नको. कीर्तनाला घेतलं कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा गाथेतील इकडे विचार आहे. हा अभंग अर्थाला नाही, अर्थाला नाही, अर्थाला नाही, अर्थार्थीला नाही आणि ज्ञानीला नाही, हा जिज्ञासू नाही. इथपर्यंत आपण आलतो. दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करायची. तुकाराम महाराजांनी गाथा माणसासाठी का लिहिला? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? कारण इच अँड एव्हरीथिंग इज द रिझन. विदाउट रिझन नो एनिथिंग. जगातली कोणती गोष्ट कारणाशिवाय घडू शकत नाही. आणि या पहिलं कौतुक, पहिलं भाग, जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे. पखवाद्यानं पखवाद वाजवलं यात नाविन्य काय? गायकानं गायन केलं यात नाविन्य काय? कीर्तनकारानं कीर्तन केलं यात नाविन्य काय? ते तुमचं काम आहे आणि देवाने तुम्हाला त्यासाठी पाठवलंय. माऊलीच्या मनात होतं माझी मूर्ती ज्ञानेश्वर विद्यालयात व्हावा. यांना बुद्धी दिली. माऊलीने तुम्हाला दिलेला संदेश आहे आणि तुम्ही माऊलीचे दूत म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे. माऊलीने ते करून ज्ञानी करण्यासाठी ज्ञानोबा राहायला पाठवलंय, वैराग्य करण्यासाठी तुकोबा राहायला पाठवलंय आणि शेतातही देव असतो हे पाठवायला सावताबाबाला पाठवलंय. प्रत्येकाला. आणि स्वराज्य काय असतं यासाठी छत्रपतीला पाठवलं. देवाने प्रत्येकाला. पैलवानानं व्यायाम केलाच पाहिजे, गायकानं रियाज केलाच पाहिजे, पखवाद्यानं अर्धा तास प्रॅक्टिस रोज केलीच पाहिजे, कीर्तनकारांना अर्धा तास पुस्तक उचकलंच पाहिजे. तिथं मी असो नाही माझा बाप असो नाही, आम्ही दोघं सांगत असो नाही. तुम्ही काय लोकांवर उपकार ते तुमचं काम. मी असो, मी काय पंडित अर्धा तास मेमरी कार्ड ऑफ कीर्तन तुमच्या बापान पाहिलं होतं नाही. अर्धा तास पुस्तक उचकलंच पाहिजे. काय म्हणते? तर आपल्याला बंधन काय माहिती का वार करायला? एक वडीलच जे करती तयार. आपल्यावर बंधन आहे. वय झालंय तरी पहिली चाल म्हटलेस म्हणजे मोठ्याच्या मार्गावर चालणं आपलं काम आहे. या वयात चाल म्हटले याचा अर्थ मोठ्या माणसाने आपल्याला घालून दिलेली बंधनं आपण पाळणं हाच वारकरी धर्म आहे. दाखवलंय नाथबाबाचं तर डायरेक्ट म्हणे मार्ग जाऊन गेले आधी आणि माणसं धर्म सोडून वागली का तिसऱ्या अध्यायात एक झटका आहे. अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश जाय. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. उपकार नाही. काही माणसं म्हणतात तो दुकानदार वेळेत जातो. काय उपयोग नाही, काम आहे तुझं. काही माणसं म्हणतात ती बायको नवऱ्याची फार सेवा करते. काय लोकांना सांगण्याची गोष्ट. तो गेल्यावर तुला आयती इष्टीत मिळाली. आयती तो काही कष्ट केले आणि तुम्हाला त्याच्यासाठी देवाने खाली पाठवलंय. नाथबाबा तुकाराम महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे अवतार तुम्हा धराया कारण बोलत जा. म्हणून जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक मंडळ मंडपाले माईक सिस्टमवाले तरुण मंडळी भजनी मंडळी स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्ती स्थापना कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टमवाले सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाचे विनीत प्रकाश देवराम काळे सुरेश धनराज वडगावकर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक या विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वृंद सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही मला आतापर्यंत चाललं का? आतापर्यंत एकच मुद्दा आहे. कोणाचा अभंग आहे, कसा आलाय, जी व्यक्तीच्या पहिलं कौतुक हे विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचं आणि या ट्रस्टीचं करावं की महामारीच्या काळामध्ये एवढं नियोजन केलं. दुसरी गोष्ट कळाली, एक ध्यानात ठेवा, शिक्षक लोक विद्यार्थी लोक नीट ऐका. या विद्यार्थ्यांना दोन हात आहेत. या विद्यार्थ्यांना दोन हात आहेत. आता इथून तुमच्या शाळा बदलल्या पाहिजे आणि त्यांचं पहिलं कौतुक याच्यात करावं. 8वीच्या विद्यार्थ्याकरता रविवारी सकाळी ज्ञानेश्वरी पहिलं कौतुक करावं. त्याचं उत्तर ऐका, महिला पुरुष नीट ऐका. आजच्या विद्यार्थ्याच्या दोन हातामध्ये एका हातात विज्ञान असावं आणि एका हातात अध्यात्म असावं. नुसतं विज्ञान शिकून काय करता बघा, पटलेले शिक्षक लोक सुद्धा बोला
तुम्ही मुलाला न्यूटनचे नियम जरूर शिकवा. तुम्ही मुलाला गॅलिलिओचे नियम शिकवा. तुम्ही त्याला पायथागोरसचं प्रमेय जरूर शिकवा. तुम्ही त्याला एक सामायिक समीकरण वर्ग समीकरण जरूर शिकवा. त्याला साइन शिकवा, त्याला कॉस शिकवा, त्याला टॅन शिकवा, त्याला केपलरचे नियम शिकवा, त्याला आर्किमिडीजचं तत्व शिकवा. पण एका बाजूला अर्जुनाला कुरुक्षेत्रावर उपदेश केला हेही शिकवा. शिकवा त्याला न्यूटनचे नियम शिकवा, त्याला गॅलिलिओचे नियम शिकवा. तुम्ही नुसते म्हणता झाडं लावा हे तुम्ही शिकवता, पण मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलं कसं? जाय किती दिवस शाळेत पण झाड लावलंय खाली मुळं गेले. मुळाचे दोन प्रकार आहेत, स्वटमुळ आहे आणि तंतुमय मुळ आहे. स्वटमूळ आहे आणि तंतुमय मूळ आहे. खाली गेलं ते मूळ आहे, मुळाला आले ते खोड आहे, खोडाला आले ते फांद आहे, फांद्याजवळ आली फुलं आहे. फुलाला चार भाग आहेत, निदलपुंज आहे, दलपुंज आहे, भूमंग आहे, जायंग आहे. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम. देयर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. फुलांना 4 भाग आहेत, मुळाचे 2 प्रकारच आहे. पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्यांच्या मॅडमांना, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? तुम्ही मूळ शिकवा. मी स्वतः BSc BEd माणूस, माझ्या अवतारावर नका तुम्हाला वाटतं याला काय करतं. ऐका नाही, तुम्ही मूळ शिकवा, तुम्ही खोड शिकवा, तुम्ही पानाचे प्रकार सुद्धा शिकवा. साधं पान, संयुक्त पान. तुम्ही वनस्पतीचे प्रकार शिकवा, सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती. तुम्ही त्याचे पुन्हा 3 प्रकार शिकवाल, कॅलोफायटा, टेरिडोफायटा, ब्रायोफायटा. त्यामध्ये तुम्ही त्याला शिकवाल एकदल वनस्पती, द्विदल वनस्पती, सपुष्प, अपुष्प सगळं शिकवा. पण तुम्ही त्याला हे शिकवायला पाहिजे की मुळात घातलेलं पाणी कुणाच्या तरी सत्तेला पाण्यात जाते. ती सत्ता पंढरपूरच्या पांडुरंग नावाच्या इंजिनियरची आहे. वाक्य नाही का? ज्ञानेश्वरी अध्यात्म आहे आणि ज्ञानेश्वरी हे विज्ञान आहे. आता आपण चित्रपट पाहतो, सगळेजण चित्रपट पाहतात. चित्रपटाचा शोध 100 वर्षापूर्वी भाजी पेंढारकरच्या काळात लागला. पण ज्ञानोबारायानं 700 वर्षापूर्वी चित्रपटाचा शोध लावला. 700 वर्षापूर्वी त्यांनी ओवी लिहिली 5व्या अध्यायात, संसार चित्र उमटे मन रूप पट फाटे. चित्रपट ज्ञानोबारायाला 700 वर्षापूर्वी माहित होतं. आपण फक्त थोडेस बांबवले म्हणून जगतो. हे काय आपण फक्त कुत्र्याचं नाव टॉमी ठेवलं चेंज. आईला मम्मी म्हणणे बुद्धिमान, म्हणजे याडपटाला बुद्धिमान म्हणणे हे आपला धर्म. ज्ञानोबारायाने हे शिकवलं. ऐका नाही, ज्ञानेश्वरी एक वाक्य सांगा. ज्ञानेश्वरीचा अर्थच मिळाला का? ज्ञानेश्वरी ज्ञान ईश्वरी, ज्ञान ईश्वरी, ज्ञानेश्वरी ज्ञान ईश्वरी, ज्ञान ईश्वरी. ईश्वरी तत्व कळायला ज्ञानेश्वरी लागतेच. आता आपण फक्त म्हणतो आम्ही एज्युकेटेड आहोत, मान्य आहे. तुम्ही फक्त म्हणता माणसं चंद्रावर गेला. आता सगळे लोक काय म्हणतात, जनरली त्याला अटॅक आला. जनरल आपलं मोघाम गप्पा. डॉक्टर लोक तर काय करतात, डॉक्टर लोक मेलेलं पेशंट बिल पेड झाल्याशिवाय सोडत नाही. प्रयत्न चालू आहे, बिल भर, प्रयत्न चालू आहे. माझ्या पद्धतीनं प्रयत्न चालू आहे. बिल भरलं, आता घरी न्या आणि सेवा करा. म्हणजे मेवा तुम्ही खा, सेवा आम्ही करू. स्लॅब तुमचा टाकून घ्या तुम्ही, आम्ही बसतो मड सांभाळी. सगळं झालं का माणसं म्हणतात अटॅक आला. सगळे एज्युकेटेड शिक्षक लोक नीट ऐका. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अटॅक?
तुम्ही कशाला अटॅक म्हणता? कशाला अटॅकची व्याख्या काय केली तुम्ही? जरा डोकं खातं शिक्षक लोक, विद्यार्थी लोक, इंजिनिअरिंग डिप्लोमा फिप्लोमा आले, वारकरी संस्थेतली पोरं असतो, तुम्ही कशाला अटॅक म्हणता? काय अटॅक भानगड काय? काही झालं का त्याला अटॅक आला? डॉक्टर नाही म्हणायचं अटॅक काय भानगड आहे? अटॅक काय भानगड काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? अटॅक काय भानगड आहे? कधी विचार केला नाही? तुम्हाला एका मिनिटात मी अटॅक आणून दाखवतो इथं. एका मिनिटात बसल्या माणसाला लगेच अटॅक येईल. माझं कीर्तन ऐकलं 6 महिने अटॅक येत एकटा हसतो घरी गेलो. तुम्ही आता अटॅकची व्याख्या ऐका जरा, शिक्षक लोक सगळेच ऐका. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अंडरलाईन, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. यावर तुमचं काय मत? अटॅक हा रोग नाहीये, हा मानसिक तणाव आहे. आणि कीर्तनात असलेली सगळी माणसं माझ्या सगळं तणावात आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे झोपायला. काहींनी इतका प्रयत्न केला, काही माणसं चालू चालू मेली, काही औषध घेऊन मेली. नाही पॉइझन घेतलं, नळी घालून आणली हो. काही माणसं औषध घेऊन मेली नाही, काही माणसं चालू चालू मेली, काहींना अख्खं गाव काटाळलंय. नाहीच मरत. 103 नाव आहे. नुसता खाटावर पडलाय, खात नाही, पेत नाही, खानदानी भजन नाही. माळ तर त्याच्या आजालाही माहित नव्हती. नुसता उताना पडेल, नुसता पाहतो पाहुण्यात. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. मार्गने लिहिले ऐसे भिन्न भिन्न प्रारंभाने केले वाटे, त्याचं काय उपयोग? आणि मग प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये, प्रत्येक समोर एवढे खुर्चीवर खाली एवढे बसले ना, टेन्शन मध्ये, टेन्शन मध्ये. काहींना एकच मुलगा आहे, सासरवाडीला राहायला गेला, टेन्शन. काहींना एकच मुलगी मेडिकलला घातली, जे गेली मग का सर्टिफिकेटच घेऊन येते. प्रत्येक माणूस, लबाड बोलायचं नाही, प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. आम्ही सुद्धा टेन्शन मध्ये. लॉकडाऊन होतं का? लॉकडाऊन टेन्शन मध्ये. आणि टेन्शन झाल्यामुळं थिंकिंग झालं जास्त. निघायचं बरं का अटॅक काय येतो? थिंकिंग झालं जास्त आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालं. आता लागला करंट तुम्हाला. थिंकिंग झालं जास्त आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालं कमी. म्हणजे हृदयाला रक्त झालं कमी आणि विचार झाले. मग आता एवढा महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो, साबण चोळीतो, लागल तेवढे. आता एवढं आपलं आळंदी गर्दीचं ठिकाण आहे, मला एक ठिकाणी पॉझिटिव्ह दाखवा. दाखवा, त्याचं बिल भरितो मी, दाखवा. त्याची ना मुलीची गाठ नाही. मास्क तर त्याला खानदानीत माहिती नाही आणि ताज कधी खात नाही, तरी तो निगेटिव्ह. आपल्याला प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण आहे. हा इकडं लावायचा नाही, हा इकडं लावायचा नाही, हा इकडं लावायचा. सगळे साबण. याचं कारण माहिती का? भिकाऱ्याका ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. त्याला काही लोट नाही, त्याला काय घेणं. 2 शिळे वडापाव हांजे लिंबा खाली झोपला, त्याला काय करा. आपलं कसं आहे, शेतातून कांद्याला पाणी भरून आलं, चुली पुढे पाय शेकवले, कोले धरले पाय, धोतर बितरवर. बायको म्हणले चहा घ्या, घेतो. हो घ्या.
5 राज्याच्या निवडणुकीचं काय होईल? ती म्हणली निवडणुका म्हणून त्या धोतर जळल तेवढं वर आपला देश जळायची पाळी आली आणि बाहेरच्या राज्यात अरे थिंकिंग कमी करा. मग अटॅक काय येतो ऐका. एज्युकेटेड लोक ऐका. थिंकिंग ऐका. मेंदू 2, लहान मेंदू मोठा मेंदू. नीट ऐका बरं का. लहान मेंदू मोठा मेंदू त्याला 3 आवरण. दृढ आवरण, जाल आवरण, मध्य आवरण. मराठी मीडियमची शाळा आहे म्हणून मराठी सांगतो. जाल आवरण, दृढ आवरण, मध्य आवरण. त्यामध्ये भागी प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ आहे आणि त्याचा हा जो मणका आहे इथं हृदयाला 4 कप्पे. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. त्यामध्ये 2 टाइप्स ऑफ सेल आहेत. व्हाईट ब्लड कॉर्पसस आणि रेड ब्लड कॉर्पसस. म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं का थिंकिंग तर आपलं बंद होत नाही. आणि थिंकिंग चालू राहिलं आणि हृदयाला ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं का त्या व्यक्तीला घाम येतो. घाम आल्यामुळं ती व्यक्ती घाबरते आणि घाबरल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी होतं. परिणाम ब्लड ऑफ सर्क्युलेशनच्या शिरा चॉकअप होतात, हृदय बंद पडतं. इट इज कॉल्ड अटॅक. मग तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला अटॅक सांगितलं पण औषध काय? अटॅकला नो टेन्शन, आपलं नो इंजेक्शन, नो टॅबलेट. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. परत तिचं आता कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीनं धोका दिला, आता स्वभाव आहे तिचा. बरं तिने काय आपल्याला एकट्याला दिला का? तिचं टेन्शन काय तिला? तू तिचाच फोटो स्टेटसला तुझं म्हणशील ना, सोडून द्यायचं महाराज. ऐकानी वाईट टाकलंय, सोडून दिलं. छळ केलाय, सोडून दिलंय. बंबाजीला मारलंय, सोडून दिलंय. रामेश्वराने गाता पाण्यात टाकलाय, सोडून दिलंय. पत्नीला शिव्या दिल्यात, सोडून दिलंय. फायदा जगद्गुरु, फायदा जगद्गुरु. आता एखाद्याला इथून नुसतं म्हणणं ना टाळ नीट वाजव, टाळ कीर्तन गेलं उडत. पुन्हा मी देवळा का दिसलो ना, माझ्या बापात सुद्धा नाही. आता लोकांना काय माहिती तू कोणचं आहे? मान पचला पाहिजे. 80 एक वाक्य सांगा. गायन ही कला आहे, वादन ही कला आहे. सरपंच होणं, अध्यक्ष होणं हे पद आहे. ते पद पेलावलं पाहिजे. पद एखाद्याला प्राप्त होईलही, सहजासहजी होतही, पण ते पेलं. आणि 80% लोकांना पेलवत नाही. दुकानाचा नफा ज्याला पचतो तो सेट होतो. नफा तर सगळ्याच दुकानदारांना होतोय, पण नफा पेलवला पाहिजे, मान पेलवला पाहिजे. आणि पेलवतो कशाने माहिती का? नम्रतेने मान पेलवतो. नम्रता. आता ह्या माणसाने बघा अतिशय घाण जागा स्वर्ग बनवली का? त्रास सहन केला, कष्ट केले, पैसे घातले, माऊली बसायला त्या मंदिरात आली. 10 वर्षापूर्वी ह्या शाळेचा परिसर काय होता? तुम्ही अभ्यास करा. 10 वर्षापूर्वी काय होतं? तमाशा उतरत होता, बाबली मोकार होत्या, शाळा सापडत नव्हती. शाळा सापडत नव्हती. ती शाळा शिक्षकांच्या कर्तृत्वानं आणि माऊलीच्या कृपेनं रोडवरून दिसायला लागली. हा माऊली प्रसाद आहे. आपण प्रयत्नच करायचे नाही. नव्हतं ते माझ्या नशिबात नाही. तुला काय झालं? तुला झालं काय? काही माणसं नुसते माझ्या नशिबात काय, तुझ्या नशिबात नाही. तू जर प्रयत्नच करीत नाही तर तुला कोण द्यायला? ते बापात पेंड केली. काय माणसं म्हणतो आपल्याला पक्वात येतच नाही. पक्वात शिकायला 5ला उठावं लागत, तू 8:30ला उठवतो. तुझा बाप जरी तो शिक्षक केला तो शिक्षण का शिकत नाही? काय माणसं म्हणते आपली इच्छा MPSC द्यायची, अभ्यास कर. 5 वेळा नापास होते ना, काय फरक पडत नाही. MPSCला 5 वेळा नापास होते, त्याला काय फरक पडत नाही. पण एकदा पास झाल्यावर लाल दिवस. एखादी गोष्ट जर तुम्हाला लवकर मिळत असेल तर कष्ट करायला काय हरकत आहे? कष्ट करायचं नाही, फुकट कोण देईल?
ज्याला शाळेतल्या विद्यार्थ्याला ज्याला पुस्तक जमत नाही त्याने ग्राउंड गाजवावं, त्याने ग्राउंडवर चमकावं. एक दिवस ग्राउंड मध्ये तो चॅम्पियन होऊ शकतो, ग्राउंड मध्ये चॅम्पियन होऊ शकतो. पण तुम्ही प्रयत्नच करायचे नाही. म्हणलं सरळ बसायला आणायला पोरं पटकान बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवडे तू. 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. 3 वर्ष झाले यांना सावधान नाही, विश्राम नाही. तुला तू हे बरं तुला पटकन खाली कर तोंडाचं. कितीला खाली बस, खाली बस, खाली बस ना. कितीला मारायला तू 11वीला गेला शकतो. 11वीला कुठे गेलता डायरेक्ट. यांचा घोटाळा काय झाला, शिक्षक लोकांनी काय का महाराज तुमची आदर्श शाळा आहे म्हणून सांगतो. यांची प्रॉब्लेम काय झाले, 9वी पर्यंत यांना परीक्षा नव्हती, हे डायरेक्ट 10वीत गेले. 10वीला नव्हती, 10वीला नव्हती. कुठं झाली गेल्या वर्षी डायरेक्ट 11वीला नव्हती, 12वीला नव्हती. 12वीला कुठं नव्हती, मग ते मेडिकलला गेले. आता ते डॉक्टर झाले. काय मरायचं माणसाने, काय आलं माणसं नीट होतील आता खरं सांग. आणि त्यानं हॉस्पिटल टाकलं आणि त्याच्याकडे पेशंट गेला आमच्यासारखा धोत्र्याकडे. डॉक्टर साहेब जरा कळमळ होते, इंजेक्शन मारा. झोपा झोपा. झोपलं, उठा. तुम्हाला टोचलंय मी काय. तुम्हाला डॉक्टर साहेब 60 वर्ष वय झालं, इतक्या वेळा मी आजारी पडलो. एवढं पॉवरफुल इंजेक्शन नाही. आजचं इंजेक्शन इतकं भारी मला टोचल्यासारखं वाटलं नाही. डॉक्टर म्हणले मी ऐकून ते धोतरत गेलं, टोचलत नाही. अरे अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी, काय उपयोग आहे त्याचा. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. अर्थ लोपले पुराणी नाश केला. आज क्वांटिटी नको आहे, आज क्वालिटी पाहिजे. आज क्वांटिटी नको आहे. म्हणून माझं मागाचं वाक्य परत ऐका. आजच्या विद्यार्थ्याच्या हातात एका बाजूला विज्ञान पाहिजे, एका हातात अध्यात्म पाहिजे. तू 12वी सायन्सला आहे का, म्हणजे कॉमर्सला म्हण. 12वी कॉमर्सला आहे तू. हा 12वी तू रे 10वीला आहे का, आत्ता आहे का 10वी. मराठी मीडियम आहे का सेमीला आहे, मराठी मीडियम आहे. विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1 त्यामध्ये पहिले 3 नियम एका शास्त्रज्ञाचे, त्याचं नाव काय. पहिल्याच प्रकरणात एकाच शास्त्रज्ञाचे 3 नियम आहे विज्ञान पेपर 1 मध्ये. कोणते. हा दाखले काढून घ्या. अरे बावळाटो, केपलरचे नियम आहे विज्ञान पेपर 1. विज्ञान पेपर 1 मध्ये केपलरचे 3 नियम आहेत आणि 9वीच्या विज्ञान पेपर 1 मध्ये न्यूटनचे 3 नियम आहेत. न्यूटनचे 3 नियम असे, पदार्थावर बाह्य संतुलित बळाची क्रिया होत नसेल तर तो चल असल्यास चल राहतो, अचल असल्यास अचल राहतो. हा पहिला नियम आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो, हा दुसरा नियम आहे. आणि क्रिया व प्रतिक्रिया बले नेहमी समान असतात, परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात, हा तिसरा नियम आहे. आणि सेमीवाल्यांसाठी ऍक्शन अँड रिएक्शन्स आर इक्वल बट द डायरेक्शन अपोजिट. इट इज कॉल्ड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. दहावीला मी आहे का तुम्ही. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन. म्हणून हे शिकायचं असेल ना तर ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी शास्त्र आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी शास्त्र आहे. भागवत हे शास्त्र आहे. हे कधी घेण्याचं, ज्ञानेश्वरी शास्त्र आहे. तुम्हाला विज्ञान शिकायचं तर ज्ञानेश्वरीतच, आणि जीवन शिकायचं तर ज्ञानेश्वरीत. चित्रपटाचा शोध ज्ञानेश्वरी. मुळातलं पाणी वर काय गेलं ज्ञानेश्वरी. पुन्हा ऐका, मासे धरणारा माणूस गळाला पीठ लावतो, पीठ आणि ते पाण्यात टाकला की मासा येतो आणि ते पिठासाठी येतो.
ते पीठ पडतं आणि मासा गुंततो. याची ओवी ज्ञानोबरायनं 700 वर्षापूर्वी लिहिली. तया माझी गळू आहे ते प्राणाते घेऊ पाय. आम्ही नुसतं म्हणायचं मी लय शिकलो, काल जगमारा शिकलो. बरं काय शिकून सासरवाडीचाच फायदा झाला. आता लोक नुसतं म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय. काय सुधारलं? अरे किती सुधरा, अजून लोक तोंडाने जेवतात. लय श्रीमंत आहे तर जागा बदलव ना खायची. म्हणजे पहिलं कौतुक करावं या ज्ञानेश्वर संस्थेचं की ज्यांच्या नावावर संस्था आहे त्यांची मूर्ती आहे. आणि अतिशय घाण असलेला परिसर माऊलीने सुवर्ण करून घेतला तुमच्या. शिक्षक लोकांना सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. तर थोडं काल त्याचं उत्तर सांगितलं, पण एक वाक्य त्यांना तेव्हा अंडरलाईन करा. ज्ञानेश्वरी शास्त्र आहे, वाचलं. थोडा त्रास काढा. एक वाक्य सांगा तुमच्या संस्थेची भरभराटी कशी झाली हे तुम्हाला एक वाक्य सांगा. जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. अंडरलाईन दिस सेंटेन्स. जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. तुमच्या संस्थेनं, तुमच्या संचालकाने, तुमच्या शिक्षकाने घाव सण केले, परिणाम माऊली तुमच्या शाळेच्या गेटमध्ये बसायला. असं कोणत्याही झाडाला लोक आणत नाही. मला महाराष्ट्रात एखाद्या शिक्षकानं सांगा बॉटनीच्या का येड्या बाबळीचं झाड वाळलं. का वाळणार? बरं किती युरियाच्या गोण्या टाकल्यात खताच्या? येड्या बाबळीला खत लागत नाही. येडी बाबळ वाळत नाही का? तिचं नावच येडी बाबळ. तशी देव न मानणारी माणसं त्या वाहू शकते. येड्या बाबळी माळीत म्हणे 108च का? आम्ही 908 घालू, तुला काय करायचं? कीर्तनकार कमर का बांधतो, तो मुंडक बांधील, तुला काय करायचं का? आणि ही कमी बुद्धीची माणसं धर्मविरोधक असतात. मान यांना हे धर्म मान. आणि म्हणून तुमच्या शाळेचं दुसरं एक कौतुक करावं, भागवत धर्म तुम्ही टिकवला. तुम्ही नुसती इमारत नाही केली. आता या शाळेचं नाव विद्यालय नाही, हे ज्ञान मंदिर आहे. आता इथं बसायला कोण आलंय? येणारा कोणताही विद्यार्थी पहिलं कुणाचं दर्शन घेईल? आणि माऊलीच्या दर्शनाला वर्गात गेलेला विद्यार्थी हा काही नाही तरी माऊली शब्दावर आज जाईल. मग आता विद्यालय नाही, हे ज्ञान मंदिर आहे. आणि हे ज्ञान मंदिराचा पाया या संस्थेने घातला. त्यांचं पहिलं कौतुक करा. आता आपल्याकडे ज्ञान काय ज्ञान पण आता यांच्याकडे ज्ञान आहे, यांच्याकडे ज्ञान आहे. आपण म्हणतो आमच्याकडे ज्ञान आहे ज्ञान, पण आम्हाला ते ज्ञान नको आहे. इथं यायचं आपल्याला कोणत्या हे काही शिकवावं लागतं. कॉपी करायचं काय पोराला शिकवावं लागतं का? कॉपी करायचा नियम आहे. गाईड फाडावे, आकृत्या वरच्या खिशात ठेवाव्या, सूत्र खालच्या खिशात ठेवावे, शिक्षक बाहेर गेल्यावर पाहून लिहावे. असं काय वाचावं लागतं का? ती गोष्ट आपण जमते पोरांना वाचायला. पोरांना काय, पोरं परीक्षेला बसले तर पोरं शिक्षक किती विद्यापीठानं किती कडक नियम करू द्या, पोरं त्याच्या एक पाऊल पुढंच. विद्यार्थी येते, विद्यार्थ्याच्या नाते ना कधी कोणी वा विद्यापीठ कॉफी पकडत आहे. पोरं सुपरवायझर किती स्ट्रिक्ट ठेवा, पोरं कागद खाऊनच टाकीत. आता काय करशील? कॉपी पकडली, शिक्षक जवळ आला, आता काय तोंडात बोट घालतो? गेली कॉपी. विद्यार्थी काही पोरले हुशार आहे का? पोरं शिक्षकाने प्रश्न विचारला, पोरांनो खालून वर जाणारा आकाशातला तारा कोणता? एक वर्ग म्हणलं सर प्रश्न चुकीचा आहे. आणि बरोबर आहे, चुकीचाच आहे ना, कारण सगळे तारे आकाशातच असतात. एक वर्ग म्हणला सर प्रश्न बरोबर आहे, एकच तारा असा आहे की ती खालून वर जातो, म्हातारा. सर म्हणले तुला जीएस करतो मी याला.
त्या मला अरे आपल्याकडे ज्ञान आहे, पण खरं ज्ञान कोणतं? चौथा अध्याय, ते ज्ञान पैका बरवे. मग आता त्या ज्ञानाला सुरुवात करायची, फक्त टच मध्ये करायचं. तुझं नाव केलं खाली बसून आहे, केलं काय माहिती? पटकन तुझं नाव रामेश्वर, करेक्ट. तुझं नाव ज्ञानेश्वर, पटकन सावध राहायचं बरं का. आता सुरुवात झाली आपल्याला. याचं नाव रामेश्वर, ज्ञानावर आलोय आपण आता. याचं नाव ज्ञानेश्वर, पटकन बोला. ठेवलेलं का याचं नाव रामेश्वर? हे याचं नाव आहे की ठेवलेलं नाव? पटकन बोल. ठेवलेलं नाव. पुरावा अध्याय नंबर 17, ओळी नंबर 329. उपजली या बालकाशी नाम न येता या भाषी. हा जन्माला आला तेव्हा याला नाव नव्हतं. सगळे सुरू झाले बरं का. याला आता आपण म्हणतोय आपलं हा भ्रम आहे सगळा. ही गाडी बिडी काय तुमचं, काय तुमचं? आता माणसं म्हणतो बा ती माझी बायको आहे म्हणायची. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. राम गेला वनवासाला, तो सीता घेऊन गेला. राम सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं ढुकून नाही पाहिजे. लांब काठीनं भाकरी लोटायची. उलटा राम ह्या खोलीत, सीता त्या खोलीत. उलटी खिडकीतून डोकून पाहायची. सीता झोपलाय का? झोपलाय. झोपू दे, झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय, झोपू दे. आणि हाच तिला म्हणायचं ही मेरी जिंदगी आहे का? अरे काय नाही महाराज. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. आपण म्हणतो ती माझी प्रियशी पागल घ्यायचे. प्रियकरण प्रियशी येड्या बाबळीत का पाणी बसले बाबळा येडी. आणि ती पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून टाक. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे. तिनं डोंगराला सोडून दिला. अरे प्रेम तिघच करतात. एक आई वडील, 2 संत, 3 भगवंत. तिघच प्रेम करतात. एक आई वडील, 2 संत, 3 भगवंत. आईनं पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या, विश्व माऊली जन्माला आली. आई वडीलच प्रेम करतात. मित्र, आई वडील, संत आणि भगवंत. तुम्ही मी एवढा प्रवास करतोय, अजून अपघात नाही. पांडुरंगाची कृपा आहे. मागे पुढे
जाऊ दे आता घोटाळा असाला तेवढा टच मनी लावून घ्या. हे याचं नाव नाही, याला ठेवलेलं नाव आहे. आता ठेवलेलं नाव याला आहे. मग हा जन्मताने शिव होता की जीव होता? तांदळ शिव हा तसा ईश्वरी अंश ममय अंशे जीवला. हा जन्माला आल्यावर याच्या आजीनं काय केलं, त्याला एक ढोस दिला. तेव्हा ट्रिपल पोलिओचे ढोस नव्हते. याला पहिला ढोस दिला तू 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 होता का? रामेश्वर जन्माला आला तेव्हा त्याला तू होता का? नाही. त्याला पहिला ढोस कोणता आहे? तू. त्यामुळं ते सावध झालं मी. आता किती शब्द तयार झाले? 2. तू मी. आणि त्याच्या हातात पेन दिला, तुझा. तो म्हणला. मग जगातले सगळे वकील, सगळे न्यायालय आणि सगळी भांडणं या 4 शब्दानं चालू आहेत. मी, तू, तुझ, त्या बाबळीपासून या बाबळी पोत. इकडल्या खिळकीन पण तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी नसल्यावर कीर्तन कोण वाजेल? मी नसल्यावर चाल कोण म्हणाल? तू मेला तरी कीर्तन होईल. मी, तू, तुझ आणि खऱ्या भक्ताचं लक्षण आहे हे मदतीस्तव झाले तरी मी नाही. आपलं नुसतं मी मी. हो, भांडण करताना बायको मूड मध्ये आले म्हणते मी 4 दिवस जाऊ द्या, काय खात्या पाहू. मग तू 32 वर्ष तूच भाकरी काढली होती. हो, पण तिला अहंकार आहे. नीट ऐका आता. हा जन्माला आला मी, तू, तुझं. नाहीतरी आपण म्हणतो आता बंगला माझा आहे, बांधायचा. मग तू बंगलाच जळायचा ना. अमरधाम मध्ये का गेला? काही माणसं डाव्याच्या बोलताना म्हणतात त्यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. काय मराठी वाची त्यात कोणीकडे काय कळलं. ते आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. ते आपल्यातून गेले का? ते गेले का आपण नेले? आपण नेले. ते पडले होते अंगणात. त्यांचं काय काही हो नाही, चू नाही, काही बोलले नाही. तुम्ही बांधून नेलं त्यांना उलट. तुम्ही त्याला उलट सुतळी ना आवडलं भाऊ. म्हणून तर आपल्याकडे माणूस मेल्या मागून असं करतात. गंज उद्योग केले निघा, गंज गावाची वाट लावली निघा निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माय मागे कस काय जातो मी नाही का पुढे. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना. म्हणला मडक्यात धोरका आला केला. धोरा धोरा नाही पण इकडे. तो म्हणला मग भूक लागली मग भात बांधून आणला. ते एखाद्या महिलेचा पती तरुणपणात मरू द्या. मरू नाही, मरू द्या. काय बोंबलं ती बाई. देवांचं झिंट रंटकी झाली मेल्यान. मला का आला नेलं त्याला नका आलं, मला का आला ठुलन त्याला नका आलेलं. येतेच मी आता तो झिंट रंटकी झाली. बांगड्या फोडीतीन, लुगडं फाडीतीन, पदर वडीतीन, थोबाड झोडीतीन. तिच्याच बांगड्या फोडीतीन, थोबाड झोडीतीन. आता येतेच मी, आताच मी येतेच. देवान तुझी रंटकीन झाली मेल्यान. नवरा ढंढाणा जोडतो ही थोबाड झोडीतीच, बांगड्या फोडीती. चांगलं नवं लुगडं पण टरटारा फाडलं ती ना. कशाला जगू मी आता, कशाला जगू आता. 2-3 बाया तिला मागं वळाया. असं करू, असं करू. अशी जाळा जवळ न्यायची, थोडी दिल्ली करायची. चिंगाट घरगाठी का असं. अरे हा सगळा तमाशा आहे महाराज. लटिका
त्याला नाव ठेवलं, त्याला 4 गोष्टी चिटकल्या, मी, तू, तुझं आणि माझं. आणि एक खरं सांगतो मला, आपला ह्या जगताशी काही संबंध नाही. तसं जर पाहिलं तर आता आपण गुंतून घेतलंय. आपण म्हणतो ती माझी सून आहे, मग कोणाची बायको आहे? आपल्या मुलाची. तिचा आपला काय संबंध? काय संबंध येतो? पुरुष मंडळ, आपल्या बायकोचा बाप आपला कोण? सासरा. त्याचा आपला काय संबंध? त्याची पोर आपली बायको आहे, तू कोण? मग आपलं बापावर प्रेम आहे का सासऱ्यावर? आपल्या बायकोच्या बहिणीचा नवरा आपला कोण? साडू. त्याचा आपला काय संबंध? नाही. मग तुमच्याकडे भावाने पैसे मागितले, साडू नाही उसने मागितले, तुम्ही कोणाला हा म्हणा? साडूला गुंतून घेतलंय ना, काय समज? आपलं प्रारब्ध वेगळं आहे, आपलं येणं वेगळं आहे, आपलं जाणं वेगळं आहे, आपलं कर्म वेगळं आहे. आपण येताना वेगळे आलो, जाताना वेगळे जाणार आहे. जे प्रारब्ध आपलं 3 प्रकारचं असेल, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. 18व्या अध्यायात त्याला शब्द आलाय अनिष्ट, इष्ट, इष्ट, इष्ट. काही प्रारब्ध उत्तम असेल, आपलं आपलं प्रारब्ध आपण घालवायचं, फक्त प्रयत्न करीत राहायचे आणि योग्य गुरुचे मार्गदर्शन घ्यायचं. जीवनामध्ये योग्य गुरुचं मार्गदर्शन घ्यायचं, परमार्थाची वाट चालतो द्यायची. कधी बदल होईल सांगता येतं का? काही मुलींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या की जेवलेलं ताट लोटायचं सुद्धा नाही. पण असा नवरा मिळाला, भांडे घासायला ती दुसऱ्याचा प्रारब्ध आहे. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले की बिचारीला सहलीला कधी जायला मिळालं नाही. आई वडील गरीब असायचे, पण असा नवरा मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध असतं. तुम्ही आता ह्या जागेचं प्रारब्ध माऊली कृपेनं उदयाला आलं, या जागेचं. नाही तर ही जागा मंदिर होईल अशी नव्हतीच. या जागेचं प्रारब्ध आलं आणि शिक्षक लोकांचा प्रयत्न आला. दोन्ही आले, प्रारब्ध आलं, प्रयत्न आले, परिणाम माऊली. तसा हा जन्माला आला, याला मायाची तकली. आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे. कोण कोणचा? आता समजा मी उद्या मेलो, मरणार नाही उद्याच्या उद्या, समजा मेलो, माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, मला फायदा काय? तुम्ही डोकं खाजवा. मी उद्या मेलो, उद्याच्या उद्या नाही झाला, उद्या आमशा उद्या नाही झाला, गेलं. मी उद्या मेलो, माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, त्याचा मला फायदा काय? ते मला भेटायला आलेत का जाळाय आले? जाळायला आले. ते उठवणार तर नाही मला, मी तर उलथून जाणार आहे. मग मला फायदा काय? मग फायदा कोणाला होईल? ज्याचं स्मशानभूमीजवळ दुकान आहे, चहा पाण्याला, बिड्या काढ्याला, याला फायदा होईल. मला काय फायदा आहे? अहो महाराज, आपला खिस्सा रिकामा झाला की जगातल्या बँका बुडायला, आणि आपले हातपाय थकले की जग संपलं. एकदा हातापायात ताकद आहे, खिस्सा गरम आहे, मग आपलं प्रारब्ध आपण ठरवायचं. आपण मायेचा संग केलाय, काय गाडी आपली, बंगला आपला आहे, मूर्खपणा आहे, मूर्खपणा आहे. आता काही काही महिलांचं असं मत आहे की मुलगी देताना मुलगा कौलाच्या घरात नको, त्याला बंगला पाहिजे. द्यायला हरकत नाही बरं का, मुलगा चांगला आहे, पण त्यांचं बंगल्याचं घर नाही हो. इतक्या मूर्ख आया झाल्यात. तुमची अपेक्षा काय आहे? तुमची मुलगी कुठं राहावी? बंगल्यात. तुम्ही कशात आले? तू तट्टेच्या गाडीत बसून आली, बैलगाडीच्या तट्टेच्या. तट्टेची गाडी कळत आहे तुला? तट्टेची बैलगाडीला वर बांबू लावून आली, म्हणून हा बैल झाला तेव्हापासून. हो, म्हणजे उलट महिलांनी हे म्हटलं पाहिजे, तो मुलगा जर निर्व्यसनी असेल आणि कष्टाळू असेल तर 6 महिन्यात स्लॅब टाकू शकतो, मुलगी द्यायला हरकत नाही. दोन अटी, तो जर निर्व्यसनी असेल, कष्ट करायची ताकद असेल, तर तो 6 महिन्यात स्लॅब टाकू शकतो. तुम्ही जर निगेटिव्हचे विचार करायला लागले तर कसं जमेल? आणि आज 80% लोकांचे विचार कसे आहेत? निगेटिव्ह. कशातही पैसे घालायचे. आता जर मावडी मंदिराला 1000-1500 रुपये देऊन टाकले, काय फरक पडला? ते चांगल्या कामाला जातील. ते लग्नात फेटे बांधिते 10,000चे. पागल नाही तर मूर्ख. आता लग्नात एक नवीन पद्धत आली, मंगलाष्टक संपले
का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. गेला बामणाच्या गळ्यावर. तो हारच बामणाच्या गळ्यात गेला. त्या बामणानं नवरदेवाच्या ठेवून दिली. मला नवरी माही आहे. गेला न घेऊन. तो नवरदेव म्हणला मर तसाच. काय लोक काही करीत नसत. चांगले गोल गुलाबजामू होते. कोणी झक मारली गुलाबजामूच लांबकुळे केले. काय तुमच्या बाप. आता लग्नात एक त्याच्यापेक्षा फाजील पद्धत आली. नवरा नवरी वरून येणार. तो फुगा केला. एक जण दुरीवाडा आहे तिकडं. पर तो नवरदेव इतका दांडगा. भला गेंडाच्या गेंडा नवरदेव. आणि तो फुग्यात बसला. तिकडच्या तोल गेला. फुग्यात गेला नवरदेव. पाहत काय माहिती. अरे लक्ष्मी मानात घालू नका. लक्ष्मी दानात घाला. लक्ष्मी मानात घालू नका. लक्ष्मी दानात घाला. आणि दानात गेलेली लक्ष्मी दुप्पट होते. तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही माऊलीच्या मंदिराला येतं पहा. आता शाळेत पहिले 3 कामं करा. माऊलीच बसली. आता तुम्हाला दुसरीने सांगायची गरज नाही. आता ह्या विद्यालयावर कोणाचा आशीर्वाद नसू द्या. डायरेक्ट माऊलीचा आशीर्वाद. आता इथले पोरांना ताण नाही राहिला. तुमच्यावर कृपाच होणार आता. पण तुम्ही नीट राहिली पाहिजे. शाळेतले सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. शाळा चालू झाली का. नाही जोरात बोला. नाही चालू होती का. होती का. अरे चालू होती ना. बंद झाली ना. बंद झाली. तुम्ही हजर आहे का. नाही बंद होती ना. चालू झाली की नाही. जोरात बोला. चालू झाली. आता क्लास चालू आहे का. ऑनलाईन ऑफलाईन. आता ऑनलाईन क्लास चालू आहे ना. माऊलीची मूर्त बसणार आहे. खोटं बोलायचं. सरळ नीट बोला. खोटं बोल. ते फडके का तोंडाचं खाली. ते फडके का तोंडाचं. हा खोटं बोलायचं नाही. क्लास कसे चालू आहे आता. ऑनलाईन. खोटं बोलणार नाही. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकता. गोष्ट खरी का खोटी. खरी. घ्या. तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळता. गोष्ट खरी का खोटी. घ्या. तुम्ही ऑनलाईन क्लासला अभ्यास करीत. त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय. कशाचा. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकत. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलत. मी पागल आहे का. हे काहीच करते नाही. हा शिक्षक लोकांना झालेला भ्रम आहे. का विद्यार्थी 40 विद्यार्थी असेल तर कनेक्ट 10च विद्यार्थी होतात. 30 पोरं ऑनलाईनला कनेक्ट होत नाही. आणि शिक्षक लोक मला सांगा. तुम्ही ऑनलाईनला साइन कॉस टॅन ह्या गोष्टी शिकवणार कशा. तुम्ही निबंध शिकू शकता. पत्र शिकू शकता. एखादी कविता शिकू शकता. तुम्हाला वर्ग समीकरणाची प्रक्रिया आहे ती तुम्ही ऑनलाईन विद्यार्थ्याला शिकवणार कशी. एक सामायिक समीकरण, वर्ग समीकरण, घातांक, बहुपदी हे तुम्ही शिकवणार कसे. रेस टू, इन्फिनिटी टू, साइन 30, कॉस 90, टॅन 45, टाई टॅन 60 ही चौकट तुम्ही ऑनलाईन विद्यार्थ्याला शिकवणार कशा. शिकू शकत. मग हे 3 वर्ष तुम्ही करीत काय होता. गणितीय जॉमेट्रिकल मेथड ऑनलाईन चालू शकत नाही. या पोरांना फळ्यावर 3 याला सोयीचं कळत नाही. यांना ऑनलाईनला कळल का तुम्ही सांगा. आणि आता पोरांचं डायरेक्ट म्हणणे तुम्ही आम्हाला फळ्यावर शिकू नका. म्हणून आजच्या ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात सांगून ठेवतो दानशूर व्यक्तींना. या कमिटीत तर दानशूर आहेत. लग्नांमधले सत्कार बंद करा आणि शाळेला कॉम्प्युटर द्या. शाळेला कॉम्प्युटर द्या. आणि सर आजच्या शाळा पूर्ण डिजिटल पाहिजेत. आता पहिली पद्धत नको.
शाळा डिजिटल पाहिजे. काय मत आहे तुमचं? शाळा डिजिटल पाहिजे, शाळेला कॉम्प्युटर पाहिजे आणि गरीबातला गरीब विद्यार्थी सुद्धा लॅपटॉपवर बसला पाहिजे. तुमची शाळा आळंदीचं विद्यालय नाहीये, आळंदीत माऊलीच्या नावानं शिकण्यात येणाऱ्या महाराष्ट्राचं विद्यालय आहे. ज्ञानेश्वर माऊली हे विद्यालय हे तुमचं आळंदी पुरतं मर्यादित नाही, आळंदीचं नाहीच. इथं जेवढे हे गरीब मुलं पखवाज शिकायला आलेत हे ह्या सगळे ह्या विद्यालयाचे इथं शिकणार आहेत. म्हणजे तुमचं विद्यालय महाराष्ट्र विद्यालय आहे. तुम्ही आता लॅपटॉप केलं पाहिजे. मी एक स्वतः शाळा चालवणारा माणूस आहे, मला माहिती आहे त्याच्यात काय होतंय. डिजिटल केल्या पाहिजे. यांना ऑनलाईन हे सूत्रच बसणार नाही, कारण इथून पुढचा काळ शिक्षणाचा रिलॅक्स मधला नसणार आहे, फास्ट असणार आहे. मग ह्या शाळेनं दोन कामं केली पाहिजे. एक, अध्यात्माबरोबर विज्ञान हातात दिलं पाहिजे आणि विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे. मुलाला पसायदान शिकवलंच पाहिजे, मुलाला हरिपाठ शिकवलाच पाहिजे. आणि काहीच नाही शिकवता आलं तर निदान त्याचा 12वा आणि 15वा अध्याय तरी गीतेचा पाठ झाला पाहिजे. नुसते शिकून फक्त यांचे आई बापा वृद्धाश्रमात पाठवतील हे काही करणार नाही. यांना जर अध्यात्म नसेल तर, अध्यात्म नसेल तर हे काय करणार आहे. सरळ बसा पटकन. आपल्याकडे पप्पाचं मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? घ्या. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. घ्या. मग आपल्या घरात भामट्या कोण? आणि घरातला एचएम कोण? मग घ्या. पटकन बोला. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सिंहाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतात? आपल्याकडे ठोक पुरावे राहते, ते चालत नाही. त्याला विज्ञान नाही पाहिजे, अध्यात्म पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, आजची शाळा डिजिटल पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, कॉम्प्युटर पाहिजे आणि आजच्या शाळेचा परिसर हा प्लॅस्टिक मुक्त पाहिजे. आणि यांना नुसती पुस्तकं शिकू नका, अध्यात्म शिकवा, तब्येती शिकवलं पाहिजे. हा जन्माला आला, याला जी चिटकली राम, त्याचे नाव मी रामेश्वर, मी कुठे जाऊ द्या. आणि त्याला जी चिटकली माया, मग आपण पहिली माया तोडा, तेव्हा ज्ञानदेव व्हा. तिचा काय करू नका. संघ सोडावा, पण कुणाचा? मायेचा. आपला गुरु आपला देव आहे, कटेवर हात ठेवणारा आपला मायबाप आहे, हे बाकी सगळं माईक आहे. असं जर म्हणलं तरच खरं आहे. माझ्या मुलासाठी मला बंगला बांधायचा आहे, काल बांधितो आणि काय बांधलं तर प्रयोग. मुलाचं स्पष्ट म्हणणं आहे ते तुमचं कर्तव्य होतं. आता एखाद्या शिक्षकानं पहाटे उठून पखवाज शिकवला, ते पोरग सप्त्यांमध्ये पखवाज वाजवायला लागलं, थोडे पैसे कमवायला लागलं, तर ते म्हणतात आमच्या गुरुला बोल येत नव्हती. आपला गुरु आपल्या पुढे वाजित नाही, मग आता काय तो पुरस्कारच झाला तुला.
काय म्हणून त्या मी टाळा वाचलं आपला गुरु म्हणत नाही का ना म्हणाली येड्याम पुढं. वैशाख महिन्यात आलेली सुनबाई ज्येष्ठात म्हणते मी यायच्या अगोदर या घरात काही नव्हतं. काही नव्हतं अय काही नव्हतं काही अय काही नव्हतं काहीच नव्हतं काही नव्हतं अय काही नव्हतं अय काही नव्हतं. पण तू जे ते संघ आली तो तर होता ना काय तोय तो तिकडूनच आला ना पिकअप मध्ये घालून काय संघ सोडून द्या काय नाही आपा शेवटी मी आणि मीच आपण आपणच आहे. काय कोण कोणाचा विचार करायला मोकळा नाही. माणसं म्हणतात सगळे आपले माझं समाजावर पे तू पागल आहे. लोक म्हणतात माझ्यावर समाजात लोकांना तुमचं काही घेणं नाही. हा बरं मी काय माणसं म्हणतात बा मी म्हातारा झालो तरी माझे शिष्य सांभाळतील. डोक्यातून काढून टाक. शिष्याने चांगले चांगले गुरु बुक्की दाबून मारले तू आता हे नवीन पोरांनी संस्था काढलं ना आपण यांना म्हणा ना बायको करा नको म्हणते इडे नाहीत बायको करा स्वप्न नाही ते वाटतं आपल्याला हे शिक्षण बिष्य झाकली 1.25 लाखाची शिक्षण करायचं काय नाही म्हणतोय आपण बा काय नाही. एका गावात एक कार्ट असं होतं डीजे वाल्याने पाहिलं का डीजे वाल्याला घाम यायचा इतकं नालायक होतं नाचायला ते. लोक म्हणले नाही वायर तोडणारा इतकं नाचायचं. त्याच्या गावातल्या लोकांनी मिटिंग घेतली बाई इकडं तरी नेऊन घाला गावाला अडचण झाली त्याच्या बापाला कोल्हापूरला घालतो. ते बेजात कमी होतं ते पहिलवान करायला कोल्हापूरला नेलं. ते नुसते अंडे खायचे. बरं अंडे फोडून नव्हतं खात ते टारफाला सकट बसवायचं. ते मोकार माझाटलं ते काय मोटरसायकल चाललं कुत्र्याला लाथा पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ. 2-3 दिवसापूर्वी कॉलेज सुटलं 2-4 याडपट पोर आले आणि पुरीच्या मागे चालले. ते कार्ट भंगार होतं. ते पुरीला पाहिलं म्हणतं अरे 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 चंद्र तर दिवसा निघला. त्याला ती पोरगी चंद्रवाणी दिसली. ती पोरगी लंकाट होती. तिच्या पायी 2-4 पोरांनी भाषे गेलं. ती म्हणली अरे 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 चंद्र तर दिवसा निघला रे पण घुबडाला दिवसा दिसलं कसं. तो म्हणलं जाऊ द्या घुबाड तर म्हणली ना प्यार यहीं से सुरू होता है. आणि मग ते कोल्हापूरला गेले. मग गावातले लोक म्हणले आता ते कुस्त्या मारायला लागले त्याचा सत्कार ठेवा. काही गरज होती का नाही. म्हणले सत्कार ठेवा. एक जण म्हणला ते बोंग्या करील कार्यक्रमाचा कशाला बोलतो त्याला. एक म्हणला खर्च माझा नाश्ता मंडप सगळं माझं ठेवा. ते आणलं गावात सत्कार बित्कार झाला लोकांनी नाश्ता केला. आता काहींना कार्यक्रम बिघडवायचाच राहतो. अशा क्वालिटी आहेत काही काहींना चांगलं होऊन द्यायचं नाही. लय भिकार आवलात चांगल्याचा बोंग्या. तो एक जण म्हणला त्याला 2 मिनिटं बोलू द्या त्याचं मनोगत व्यक्त करू द्या. ते म्हणले अख्ख्या कार्यक्रमावर पाणी पडन ते काही सुईचं बोलायचं नाही. मी एक जण म्हणला तुम्हाला गावची शान नाही का बोलू द्या. ते उठला आता बेजात कमी. तो म्हणला गावची तर झिरावली. म्हणजे मला गावातली लोक नाव ठेवत होते. मी पहिलं होऊन दाखवलं म्हणजे गावची झिरवली. आता एकच इच्छा आहे मला गुरु उलटा पालटा करायचा बस. लोक म्हणले आता मेला गुरु याचा. ते गुरुकडे गेलं तर गुरु आपले ध्यान लावून बसले होते. रामकृष्ण हरी वयस्कर झालेले गुरु हे माझा ठेव. हे गुरु जवळ गेलं. गुरु म्हणले जय हरी. तो म्हणला जय हरी बिरी नाही आपली उद्या होणार आपली कुस्ती होणार. हे कुस्ती होणार. गुरु म्हणले मिटला आपला आता यासाठी केला होता हटास. हे आपल्याला एका बुकीत पाणी पाहिजे याच्याकडून नाही लागत. गुरु मोबाईल बंद केले बघा. हा गुरु म्हणले ये बो सकाळी. हे रातभर उड्या आणायचं खोलीत.
लंगोट बिंगोट लावून नुसतं मांड्या वाजवायचं ते 2-3 वेळा हांड्यात मुंडकं कुठलं त्याचं असं पडलं अख्ख्या घरात नुसता धिंगुडशा. त्याची बायको म्हणली पिसळलं का काय झालं, चटाचट मांड्या वाजवायचं. गुरुशी लढायचं. गुरु आपले रातभर रामकृष्ण हरी आता निश्चिंतीने पावलं विसावा. मिटलं म्हणजे आपलं हे सकाळी डफडं बिफडं वाजित गेलं 5-50 याडपट्ट घेऊन लंगोट बिंगोट लावून नुसता मांड्या वाजवायच्या गुरु पुढं. गुरु म्हणले आता 9 अध्याय म्हणू का 15 म्हणू. आणि गुरु उभे राहिले. आता यानं होऊन कशाला बेलगायचं, यानं होऊन गुरुला कवळी हाणली. गुरु म्हणले आता मारू द्या. पूर्ण कवळी हाणली यानं गुरुला. गुरुनं एकच डाव टाकला, उलट पालट झालं, त्याच्या तोंडात माती गेली. तो उठला आणि गुरुला म्हणला सगळ्यात हलकट गुरु आहे तुम्हाला. तुम्हाला का, तुम्हाला हा डाव का शिकवला नव्हता. गुरु म्हणले हा डाव मला आज वापरायचा होता. मला माहित आहे तू त्या क्वालिटीचा, तू एक दिवस माझ्या भोखंडी बसायला येणारच आहे. अरे बाबा लागो नदी. अंकाराचा मळ लागू देऊ नको. अंकाराचा मळ लागू देऊ नको. मीचा मळ लागू देऊ नको. मायेचा मळ लागू देऊ नको. माझ्या ब्रह्मचैतन्य अंतकरणाला मळच नको. याला मळ लागू नाही द्यायचा. नाही, मळ लागून द्यायचा. आपण सगळेजण टीव्ही पाहतो. कोणती जाहिरात तुम्हाला खरी वाटते? फेर अँड लवली लावल्यावर जर माणसं गोरी होत असते तर मी सावळा राहिलो असतो का? मी तर आंघोळच केली असते फेर अँड लवली मध्ये. असं कुठं चालतं का? पार्ले बिस्किट खाल्यावर म्हातारी उडी हाणती, काही अर्थ आहे का याला? मग आपण तर पुण्यात म्हातारी झोपावली असती का डान्स. एक जाहिरात इतकी बावळट आहे. एक पोरग जिन्यावरून चालत आहे, वरून स्लॅबवरून, आणि खाली ते पोरगी चालती. ही वरून तिच्यावर छत्री धरते. तू का पाच असं घसरून आसकून चालतं का? एक बाटलीची जाहिरात अशी, ती जर प्याला माणूस किती डोंगर चढवतो. जाहिरात कुठं खरी आहे का महाराज? आमच्याकडे एकच जाहिरात, अग्नी मिळेल तलसानामे केले. आणि आजच्या लोकांना प्रसिद्धीचा नाद लागला. आमचे कीर्तनकार लोक सुद्धा स्वतःच जाहिरात करतात. मी आळंदीला येत आहे, तुम्ही या. याच्या बोखांडी बसा. का आला येतो तुम्हाला? काय येतो का आला मारायला? नाही असे नाही, त्याच स्टेटस टाकणार, माझं कीर्तन ज्ञानेश्वर मंदिरात आहे, तुम्ही. काही ते कीर्तनकार इथे त्यांचाच शिष्य पुढे बसतात कीर्तनाला, आणि त्याला क्लिप काढायला येतात. मी थोडे लोक हसले, टाळ्या वाजवल्या का, त्याचीच क्लिप त्यानं व्हायरल करायची. आपलीच आपण लाल का करायची? प्रसिद्धी क्लिपाने मिळत नाही, प्रसिद्धी कर्तृत्वानं मिळवावी लागते. अरे कर्तृत्व केलं म्हणून 50 वर्षाच्या इतिहासात 2022च्या पहिल्याच वर्षात माऊलीचं दर्शन झालं. शाळात आहे काय त्या क्लिपा? जरा पोरं आहे, नवीन पोरं बिर जरा आळंदीकर, क्लिपांपासून थोडे सावध राहा. जरा पागलपणा कमी करा, तुम्हाला राग येईल. कशाला पाहिजे क्लिपा?
आता हे आम्ही नाही वापरीत मोबाईल, काय आमची इज्जत कमी झाली? मूर्खासारखं पुस्तक उचकायचं नाही, काय नाही काय नाही. येड्या बाबळीत मोरीत तुरीत कपाशीत सारखं तेच. हा विनोद नाही. आणि तुम्ही जर माऊलीच्या ग्रंथाचा चिंतेने अभ्यास केला तर माऊलीच तुमच्यावर कृपा करेल. तुम्हाला कृपाची काय गरज आहे? 50 वर्षे यातना काढल्या तेव्हा ह्या संस्थेवर माऊलीची कृपा झाली. माऊलीच कृपा करेल. तुम्हाला काय ऐकलं? कशाच्या क्लिपा, कशाच्या क्लिपा? वाटलं कीर्तनाची क्लिप, या पाखवाद्याने थोडं टुकटुक वाजवलं का क्लिप. काही काही माणसं तर कुत्र बागला धरत्या क्लिप. आम्ही दोघे सारखेच आहोत. कुत्रे शिकली, मांजर शिकली. हा विनोद नाही, याला थोडं कंट्रोल करा. काय माहिती कसं? शिळीला बकरू झालं क्लिप. मोठा माणूस लगवीला थांबला क्लिप. चपात्या करताना क्लिप. आणि पुरींचे तर बार डोके भर मिस्टर. अख्खं व्हॉट्सअप पण फेसबुक पुरीने लावून धरले. बावलाच्या सारखं लिपस्टिक लावी ती, नदबीत घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. आहे का नाही? खोटं बोलायचं नाही. मूर्खासारखं काही करत. टी शर्ट आणि पॅन्ट घालती, केस मोकळे सोडती, तो जात्रातला पिस्तूल हातात घेतली आणि आमच्यात खानचा डायलॉग मध्ये. आणि पालीनं उडी हाणली तर ती दात खेळ बसली. काय करा? हा विनोद नाहीये. या अंतःकरणाला फक्त भजन सोडून दुसऱ्याचा स्पर्शच होऊ देऊ नका. याला भजनाची ताकद द्या. जगातली एकही ताकद अशी नाही का ती भजनातल्या ताकदीला तोडेल. काय तोडेल? ज्याच्याकडे आसन आहे, ज्याच्याकडे बैठक आहे, ज्याची गुरुवर नितांत श्रद्धा आहे आणि ज्याचा कर्मावर विश्वास आहे, त्याच्यावर माऊली का कृपा करणार नाही? कृपा लागेल. आता एखाद्या महिलांना कीर्तनकार जर म्हणला पदर घ्यावा तर महिलांना राग येतो. कीर्तनकार बोलले महिलांना, आणि चित्रपटातली नटी दारू पिऊन 10 गड्यांना हाणती, त्याचं काय वाटत नाही तुम्हाला? नटी दारू पिते आणि 5-5 गाड्यांना उचलून आपटते. एक बाई आम्ही पाहतो. आणि महिलांना जर म्हणलं ना नटी नाही का असं करत, मग ती तिची शक्ती आहे. मग घरात दाखवा तुम्ही दाखवा ती शक्ती. अय तुम्ही दाखवा आम्हाला ती शक्ती. नाही, ज्याच्यामुळे धर्माला ग्लानी येईल ते घडता कामा नये. आणि मी पुढे जाऊन सांगतो, व्यक्ती मेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. आज या संस्थेने भागवत धर्म टिकवला आहे माऊली यांनी. आता हे मी अख्खी दुनिया मला शिवाय देते. मी तसंच सगळे मला बोलायला लागते. हा काही बोलतो, काही बोलू द्या, पण धर्मासाठी व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. आणि आज धर्माची गरज आहे. आज ह्या शिक्षक लोकांनी माऊली बसवली, धर्माचं किती मोठं काम आहे. इथला विद्यार्थी सुद्धा आदर्शच बाहेर पडेल. धर्माचं काय काही धर्माचं काही पुढे धर्म वापरायचा, काय धर्म कळतो, काय धर्म कळतो, काय धर्म कळतो लोकांना. माऊलीने एका वाक्य सांगून टाकलं, धर्म लोपला म्हणून तर लोक दुःखी झाले. अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडला, दीपा सगळे हरपला प्रकाश. आज धर्म टिकवणं गरजेचं आहे. आपण धर्मच टिकवायचा नाही. भागवत कथा सांगायची, रामायण कथाकारांना रामायण सांगायचं, भागवतकारांना भागवतकार सांगायचं, आणि त्यांच्या भोवती जो संच असतो ते सिंजर भिंजर वाजवणारे, टोप्या सुद्धा घालते नाही, टोप्या सुद्धा घालायच्या नाही. आणि कृष्णाच्या कथा गायच्या, कृष्णाची कथा, आणि सिंजर वाजवणारी डोक्यात टोपी नाही, जीन पॅन्ट घालून किंवा बापाच पॅन्ट घालणार. आता मी जर उद्या जीन पॅन्ट घालून पडो तुमच्या उभा राहिलो, माझी परिस्थिती नाही का जीन घेण्याची. हा विनोद नाही. थोडे धर्माचे तत्व आपण त्याच्यासाठी आलोय. माऊलीच्या परिसरातलं अन्न जो माणूस खातो तो माणूस कधीही वाया जाऊ शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये 2 लोक दैवान आहेत. माधुगिरी देणारा दैवान आहे, माधुगिरी घेणारा दैवान.
माधुगिरी देणारा इतका दानशूर आहे, तो विद्यार्थ्याला भाकरी देत नाही, माऊलीला नैवेद्य देतो. तो विद्यार्थ्याला भाकरी देत नाही, माऊलीला नैवेद्य देतोय. आणि जेवणारा जेवत नाही, माऊलीचा प्रसाद खातोय. म्हणून तर ह्या वयामध्ये भजनाचा एवढा छंद आहे. एक काळ नामांकित भजन गायलं, इंद्रिय थकले, त्या तोडीचं गायन सुद्धा कोणाला जमलं नाही. का? माऊलीच्या दरबारातला अन्न आहे. हे माऊलीची दरबारातली भाकरी, म्हणून एवढं प्रखोदवाज येते. माधुरी घालणाऱ्यांचं इतकं कौतुक करावा, शब्दात करूच नाही, त्याला एकच शब्द म्हणावं, निशब्द. माधुरी घालणाऱ्यांचं, आता यांनी एवढ्या लोकांना अन्नदान घातलं, त्यांनी अन्नदान घातलं, यांनी वाटप केलं, यांचं एकच कौतुक करायचं, निशब्द. याला शब्द नाही. माऊलीनं तर एका ठिकाणी डायरेक्ट सांगितलं, एरवी तरी मी मूर्ख. काय भाषा आहे महाराज. पहिल्या त्या ज्ञानोबा स्वतःला मूर्ख म्हणतात हो, पण शेवटच्या ओवीत म्हणतात, किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथे माझे उरले. बस. आणि पायी झाल्याचा परिणाम विद्यालयात मूर्ती स्थापन झाली. लागो निधी मळ ममतेचा, अहंकाराचा मळ नको देऊ नका. आणि ज्याच्याकडे मळ नाही, त्याला जे ज्ञान प्राप्त होईल, ते ज्ञान कोणतं? शाळेतला विद्यार्थी ह्या शाळेतल्या कीर्तनाला चाल म्हणतोय. हे शिकाव, नाही तर इथून पुढे काळ वाईट आहे. आता घोटाळा आला परत. तुम्ही मला घोटाळा सुधारायचा कवा? ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संग नको, आणि मित्र कमी असावं महाराज. काय लोक थोडे नाव ठेवतील, ठेव द्या, काय फरक पडत नाही. लोकांनी कोणाला सोडलंय तर तुम्हाला धरायचे. मित्र थोडे कमी असावे. महिला मंडळ शेजारची बाई शिकते, तो आपल्या घरी येणे नसावीच. आता तिला घरी गेल्या सांगा, बाई मी कीर्तन ऐकून आले, तुला काय बोलायचं ते तू वाटेवरून बोल, आपल्या घरात यायचं नाही. ती म्हणते मी साखर न्यायला आले, वाटी सगट ने, तू परत येऊ नको. कारण रिकामी माणसं ही विकल्प सहित असतात. विकल्प 2-3 भजने एकत्र बसले ना, याची चाल कशी काय झाली, त्याला स्वर नाही. या तू बसायचंच नाही. सोपा उपाय, बसायचंच नाही. आपण जर एकांतात बसलं तर त्याच्या इतकी ताकदच नाही. माऊलीची भाषा आहे, ज्ञान देव मौन. काही उगाच आपलं बसायचं काहीतरी. काही न नुसतं हॅलो हॅलो कुठं आहे, पहिला प्रश्न हॅलो कुठं आहे, नदी वय जळतो येतो, काय काम इतर काय काम इतर. बुद्धी भ्रष्ट होईल असं करूच नाही, कारण जीवन क्षणिक आहे. ज्याला संग नाही ते जे ज्ञान आहे त्याचं नाव ब्रह्मज्ञान आहे. आता कसं आहे ऐका, पाणी नाही पण बुडवता येईल,
आग्ने नाही पण जाळताय, दोरी नाही पण बांधताय, आणि शस्त्र नाही पण कापताय. तिसरा अध्याय, जळेविण बुडविती, आगेविण जाळीती, दोरेविण बांधिती, शिखलेविण रोविती, पाशकेविण गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. ज्याला विकाराचा संग नाही त्याचं खरं ज्ञान ब्रह्मज्ञान आहे. आणि ज्याला नाही नुसत्या गप्पा, समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील. अरे मासे झाडावर चढतील, मासे झाडावर चढायला त्या का म्हशी आहेत का? अनुभव नाही. आपण सगळे शिक्षक लोक शाळेत असताना आपल्याला एक गोष्ट होती इंग्रजीत, तुम्हाला मॅडम लोकांना बऱ्याच जणांना असेल, डेव्हलप द स्टोरी विथ हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. म्हणजे गोष्ट मोठी करून लिहा. कशावरून? खाली मुद्दे दिले असायचे, हिंदीत असायचे. एक मुर्गी, सोने का अंडा, नाव द्यायचं तिला लालच का फल. पण आता आपल्याला तेवढा एवढा भेजा, मग आपण फक्त काय करायचं, एक मुर्गी ठीक, टिंब टिंब जागेत काय भरायचं फक्त ती, सोने का अंडा ती ती थी, एक मुर्गी थी आणि सोने का अंडा ती ती थी. का? अनुभव नाही, बडबड. तसं परमार्थातला अनुभव नाही, बडबड. आपल्याला अजून एक गोष्ट होती पा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड अँसर गिव्हन बिलो. असा प्रश्न असायचा. आता आहे का आहे का नाही? कितीला आहे तू? फरक खाली कर. कितीला आहे? 10वीला आहे. तुम्हाला असा प्रश्न आहे का आता? रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड अँसर गिव्हन बिलो. उतारा वाचावं, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता आपल्याला काय तेव्हा उतारा वाचता येत नव्हतं, आपण यायचं सारखे. मग आपण काय करायचं, वेअर डीड राम लिव. उत्तर प्रश्न आपल्या डोक्यात काय असायचं, फक्त उत्तरातलं प्रश्नाचं उत्तर उतार्यात, पण त्याचा अर्थ तसा नव्हता, ते आपल्या भाषेत लिहायचं होतं. आणि हा अर्थ आपल्याला कळत नाही. मग आपण उतार्यात राम सापडायचा, डोकेबाज गडी आपण. मग आपण राम फक्त सापडायचा, राम दिसतोय का, प्रश्नात कोण दिसला, राम. मग आपण मग राम पोर घेऊन पळून गेला का, राम फाशी घेऊन गेला का, रामाला काय झालं आपल्याला काही. आपण जसा उतार्यातून राम उचलायचं तसं पेपरात आणून शिक्षक लोक जसा पेन धरायचा, शून्य. आपल्याला त्या उतार्याचा अनुभव नव्हता. तसं महाराज म्हणले, ज्याच्याकडे ब्रह्मज्ञान नाही त्याला अनुभव नाही. अनुभवातून बडबड. अनुभव येण्यासाठी काय करावं लागेल? ब्रह्मज्ञान येण्यासाठी दोन गोष्टी सांगितल्यात. एक, इंद्रियाचा क्षय. दोन, वासनेचा क्षय. आता इंद्रियाचा जय म्हणजे कुणाचा? एक इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते, दुसऱ्या त्यातल्या वव्या अशा आहे. या पठ्याला दोन गोष्टी आवडतात. हा खतरनाक गडी, डोळा. याच्यातला सगळ्यात सज्जन गडी हा. हे नाही, हे इनामदार आहे, पण नाही दोन. पण यालाही दोन गोष्टी आहे, सुगंध दुर्गंध. यालाही दोन गोष्टी, निंदा आणि स्तुती. यालाही दोन गोष्टी आहे, चांगलं आणि वाईट. मग दुसऱ्या ते दोन आहे, स्पर्शाचे दोन गुण, मऊ आणि कठीण. रूपाचे दोन गुण, भ्यासूर आणि सुरेख.
याला चांगलं आवडतं. हा लग्नाला जर गेला ना, आता आपल्याला खात्रीशीर माहिती नवरी कुणाची तरी, आता याला एवढी अक्कल नाही का, हा कोणाक पाहतो, याला समजत नाही का आता हा गडी डेंजर आहे, याला रूप लय आवडतं. तुम्ही बा कापड दुकानात पुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसाची पाहत. प्लॅस्टिकची आहे काय, हाती हा हो. अरे विषयाचे करी ध्यान लागला, संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेवला, क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशाची. याला काय करायचं माहिती का, याला नेहमी कटेवर हात ठेवणारा देव दाखवायचा, नाही तर बासरी घेतलेला कृष्ण दाखवायचा. याला नीट दाखवायचंच नाही कधी. हा खतरनाक गडी आहे. याला पाहायचं ठरलं ना, याला डायरेक्ट असं दाखवायचं, कटेवर हात ठेवणारा पांडुरंग, नाही तर देवळा चरणी हातात बासरी असणारा कृष्ण दाखवायचा, नाही तर गाणी गाऊन चालणारी जनाबाई दाखवायची, नाही तर भाजी खुडणारी सखूबाई दाखवायची. बरं हे इतकं डेंजर आहे. एकटंच यानं जर एखादी गोष्ट पाहिली आणि याला जर आवडली ते एवढा कामाला लागते. आणि हे सगळं याचं ऐकत. शाळेतले पोरं पटकन यानं गोष्ट पाहिली, आता पटापटा बोला पाहिली, अरे जोरात बोला पाहिली. हो नाही डोळ्यानं, ऑनलाईन क्लास. अजून 6 महिन्यानं लोक असं म्हणणारे इंद्रिकरची नार्को चाचणी करा, म्हणजे मी भरमिष्ट झालोय. कारण माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो. कुणीतरी खरं बोललंच पाहिजे आणि कुणीतरी ते स्वीकारलंच. आज आपल्या माणसांना जर आपण बोललो नाही तर धर्मच टिकणार नाही. जो शिक्षक मारत नाही त्याच्या विषयात पोरं पटापट पास होत नाही. जरा हाणलेच पाहिजे, झापडवलेच पाहिजे. नाही हाणले नाही ते काहीच करणार नाही. हे म्हणते आमच्या सरांना इंग्रजी येत नाही, आता काय बोलायचं. पटकन रस्त्यानं, आता पटापटा बोला, शेवटचा मुद्दा आहे, पटकन बोला. रस्त्यानं चालले, कोण चालले, पाय चालले, केळाची पाटी दिसली पाहिली डोळ्यानं, चालले पाय पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, नीट चला चालले, पटापटा बोला. रस्त्यानं चालले, पाय केळाची पाटी दिसली पाहिली, परत बोला पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं, वास घेतला, चव घेतली, दाबून पाहिलं दातानं, चव घेतली जिभेनं, वास घेतला, दाबून पाहिलं जिभेनं. एक्सप्रेस हायवे संपला, इथं टोल नाका आला, इथं 2 नलिका आहे, अन्न नलिका श्वास नलिका. ते गाई श्वास नलिकेत गेलं, ठसका लागला, डॉक्टर म्हणले पॉझिटिव्ह निघून. नाही, त्या वास इंद्रियाचा क्षय, वासनेचा क्षय. आणि इंद्रिय ताब्यात आले रे आले का वासना आपोआप जाते, आपोआप जाते. याला त्याला ताब्यात. याला आपण नुसतं सिनेमा पाहतो, टीव्ही पाहतो, मोबाईल पाहतो. आता पोरं टीव्ही पाहण्याचं प्रमाण कमी झालं. आता टीव्ही कोणी महाराज पेपर वाचणं इतकं कमी झालं का पेपर अजून 2-3 वर्षाला बंदच होते. पेपर लोक पाहत नाही, टीव्ही लोक पाहत नाही. तर टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या प्रत्येकाच्या हातात ते 7-8 हजाराचं खोकडं आहे. आणि ते मुलांना द्या. मग तुम्ही म्हणाल शिक्षक लोक, पालकांनी विद्यार्थ्याला ऑनलाईन क्लासला मोबाईल द्या, पण क्लास संपल्यावर ताब्यात घ्या. त्यांना मोबाईल नाही द्यायचे जास्त, हे भरमिष्ट होतील, भरमिष्ट. आता हे शिक्षकांना म्हणतात आम्हाला फळव शिकू नका. तू 11वीला 12वीला
सायन्सला आहे का कॉमर्सला आहे तू? 12वी कॉमर्सला आहे तू, बरोबर आहे ना? 12वी कॉमर्सला आहे. तुला हृदय आहे? हृदय 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 कोणत्या बाजूने आहे? कोणत्या बाजूने? हात लावून दाखव, कोणत्या बाजूने? या बाजूने. ही कोणती बाजू आहे तुझी? डावी. करेक्ट. तुला मोबाईल आहे? हा. शर्टाला खिसा आहे? आहे. खिसा कुठे आहे तुझा? डाव्या बाजूला. तू मोबाईल कोणत्या खिशात ठेवतो? डाव्या बाजूला. हृदय कुठे? डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात अवयव नाजूक कोणता? हृदय. तरी तू मोबाईल कुठं ठेवतो? वरच्या खिशात. म्हणजे तुला अजून हृदय कुठे हे माहीत आहे, तरी तू मोबाईल कुठं ठेवतो? मग तू 12वीला का जातो? मोबाईल शिक्षक लोक सुद्धा सांगून ठेवतो तुम्हाला, मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. जर 7-8 वेळा सायलेंट राहिला मोबाईल आणि व्हायब्रेटर झाला, गेमच करील तो. हा विनोद नाही. हृदय नाजूक आहे, वेव्ज आहे, मोबाईलला वेव्ज आहे. टेबलवर ठेवलं तर टेबल व्हायब्रेट होतो. आणि मूर्खासारखे तुम्ही शिकलेले लोक इथंच ठेवता मोबाईल. मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवायचा नाही. मोबाईल पेनच्या पुढच्या खिशात कधी ठेवायचा नाही. तुम्ही मला मोबाईल कुठं ठेवायचा? तुमच्या कमरेला बेल्ट आहे, बेल्ट, त्याला एक चांबड्याचा बेल्ट आहे, त्याला कव्हर करा. मोबाईलचा संपर्क त्वचेशी नसावा. तुमचं काय मत आहे? महिला मंडळाचे मोबाईल शक्यतो पर्समध्ये असतात, असावे. काही महिलांच्या कमरेला ती एक पिशवी असते आणि ती पोझिशन चांगली आहे की कमरेला त्याला ते चावी वगैरे ठेवतो, ते ठेवण्याचं चांगलं मोबाईल. का? मोबाईल हा व्हायब्रेटिंग आहे. आपण शिकलेले माणसं आहोत, त्वचेशी संपर्क नसावा. आता या मी सांगायचं तुम्हाला. आता हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर येईन, त्याच्या हृदयाला मोबाईल वरच्या खिशात आहे, तो काय पेशंट नीट करीन? हे शिकायचं. मला खुणवायचं का नाही? वाजले किती? तुम्ही काय ठरविले आज? काय ठरविलं तुम्ही? नाही, मंडळाचं सगळ्यांचं कौतुक करावं. पुन्हा इथे कीर्तनच आहे. पुन्हा माझंही कीर्तन 4 तारखेला पर्यंत तयार. त्या बाजूनच आहे फक्त अमृतनाथमध्ये. पुन्हा सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचाही तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. हाच माझा पुरस्कार नाही. मी तुमच्या मुलासारखा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. आणि तुम्ही माझे मायबाप आहात, थोडं ऐकलं पाहिजे. राग येतो मुलींना, महाराज डायरेक्ट बोलतो, पण आता त्याला पर्याय नाही. महिला मुलींनो, आपल्या बापाचा शर्ट फाटला तर नाविन्य नाही, आपल्या बापाचं बनियन मिळालं तर नाविन्य नाही, आपल्या बापाची मान कधी खाली नाही झाली पाहिजे. सगळ्यांना धन्यवाद. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा